नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आई मीराला आज कोणकोणत्या ऑर्डर पोहोचवायच्या आहे हे सांगत असते. मीरा त्याप्रमाणे त्या ऑर्डर बाजूला काढून ठेवत असते. तेव्हा दादा म्हणत असतात की मीरा, तुला जमेल ना ग, एवढ्या रात्रीचं जायचंय आणि गाडीत पेट्रोल आहे ना? तेव्हा मीरा म्हणते की हो दादा, तुम्ही काही काळजी करू नका. तर आता एक शेजारची बाई तिथे आलेली असते आणि गजरा घेण्यासाठी ती आलेली असते. आता एवढे सगळे फुलं बघून ती म्हणते की अरे बापरे, एवढे फुलं, मिरीचं लगीन वगैरे काढलं की काय तुम्ही? तेव्हा मीरा म्हणते की काय मावशी, मी अजून लहानच तर आहे. तर ती मावशी मालतीला म्हणत असते की तसा एक मुलगा आहे माझ्या बघण्यामध्ये, म्हणजे दिसायला वगैरे चांगला आहे, चांगला कमवतो आहे. तुम्ही म्हणताय तर टाकू का मी एखादा शब्द? तर इकडे सकाळी सकाळी सत्याची आई ही सत्याच्या बाबांना बोलत असते आणि म्हणत असते की काय ओ, मुलीकडचे येणार आहे आणि तुम्ही काय हा टॉवेल पांघरून बसले, लवकर उठा बरं, नाही तर त्यांच्या समोर सुद्धा असा टॉवेल पांघरून याल. तर बाबा तिला म्हणत असतात की अगं काय बोलतीयस तू हे सगळं? पण मला विशेष ह्या गोष्टीचं वाटतंय की आपल्या पंकजला पाहायला मुली वगैरे येत आहेत. तेव्हा आई म्हणत असते की काय म्हणायचंय तुम्हाला, माझा पंकज आहेच तेवढा हुशार, आणि आता जे मुलीकडचे येत आहे ना, तर ती मुलगी छान मस्त सेटल आहे, तिचा स्वतःचा बिझनेस आहे आणि मग नंतर आपल्या पंकजला घेऊन ती फॉरेनला निघून जाणार आहे. बाबा तिला म्हणत असतात की काय तू पंकजचं नेहमी भूषण सांगते, अगं तो आता आपल्या जीवावर जगतोय आणि नंतर बायकोच्या जीवावर जगणार. अगं त्याचं स्वतःचं काही आहे का दुसरं? माझा सत्या बघ एकदा कसा स्वतःच्या पायावर उभा येते. तर आई म्हणत असते की काही गरज नाहीये त्या मनोजचं नाव काढायची आता, आणि माझा मुलगा फक्त पंकज आणि रवी आहे. त्या सत्याला मी माझा मुलगा मानतच नाही आणि तुम्ही सकाळी सकाळी त्याच्या नावावरनं मला काही बोलू नका, तुम्ही पटापट आवरून घ्या. बाबा देवासमोर हात जोडतात आणि म्हणत असतात की तसा माझा सत्या खूप गुणी मुलगा आहे आणि या घरामध्ये देवा त्याची बायको म्हणून एखादी चांगलीच मुलगी घरामध्ये येऊ दे, जी ह्या घराण्याला शोभेल. तर आता ती मावशी म्हणत असते की काय करायचं मग, सांगू का मी त्या मुलाकडच्या लोकांना? तेव्हा मीरा म्हणते की नाही अगं मावशी, नको सांगू, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुला माहितीये का माझ्या पत्रिकेमध्ये काय लिहिलंय? माझ्या पत्रिकेत असं लिहिलंय की जेव्हा मी लग्न करून एखाद्याच्या घरामध्ये जाईल तेव्हा माझी सासू वर जाईल. मावशी म्हणते की बापरे, अगं काय सांगतेस काय? दादा म्हणत असतात की तू तिच्याकडे नको लक्ष देऊ, तिला फक्त लग्न करायचं नाहीये ना, त्यामुळे ती फक्त बहाणे शोधते. मीरा म्हणत असते की मला नाही लग्न करायचं हा, जोपर्यंत आता मधूचं आणि राजचं शिक्षण होत नाही तोपर्यंत मी काही लग्न करणार नाहीये. आणि आता लग्नाचा विषय निघाल्यावर लगेच आता ती तिच्या ऑर्डर देण्यासाठी निघते. तर इकडे पंकजला बघण्यासाठी मुलीकडचे आलेले असतात. पंकजची आई मात्र पंकजचं खूप भूषण त्यांना सांगत असते की माझा मुलगा फॉरेनर सोबत बिझनेस करणारे वगैरे वगैरे. मुलीकडचे म्हणतात की अरे वा, चांगलंच आहे, मग आमच्या मुलीचं सुद्धा हे स्वप्न आहे, एकमेकांना चांगला सपोर्ट करतील. पंकजची आई म्हणत असते की आम्हाला तुमची मुलगी फार आवडली, हा एकदम नक्षत्रासारखी मुलगी आहे. तर मुलीकडचे पंकजच्या आईला प्रश्न विचारतात की समजा जर उद्या अमेरिकेला जाण्याची वेळ आली तर तुमचा मुलगा माझ्या मुलीसोबत अमेरिकेला जाईल का? पंकजची आई म्हणते की हो, आणि तेवढ्यातच आता तिथे पोलीस येतात. पोलीस आता येतात आणि नवऱ्या मुलीचे जे मंडळी पाहायला आलेले असतात त्यामध्ये नवऱ्या मुलीचा भाऊ आलेला असतो आणि त्या भावाला मारायला सुरुवात करतात. तर पंकजची आई म्हणत असते की हो काय करताय तुम्ही, हे त्यांना का मारताय, मला सांगाल का एकदा काय झालंय ते? तेव्हा पोलीस सांगतात की तुमचा हा मुलगा मंडपातून पोरी पळवतो, लग्नाला आलेल्या पोरी पळवतो, तुम्हाला कळतंय का हा केवढा मोठा गुन्हा आहे तो? सत्याच नाव आहे ना याचं. तेव्हा पंकजची आई म्हणते की काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही, एकदा मारण्याच्या आधी नाव तर विचारा तुम्ही कोणाला मारताय ते. हा सत्या नाहीये, हा जगदाळे आहे आणि हा एक डॉक्टर आहे. तर इन्स्पेक्टर म्हणत असतात की कुठे मग तो सत्या, त्याला बोलवा पहिल्यांदा बाहेर. तेव्हा बाबा सांगत असतात की हे बघा, सत्या आता घरामध्ये नाहीये, परंतु तो आल्यावर मी त्यांना पाठवतो. तर पोलीस म्हणतात की ठीक आहे, तो आल्या आल्या पोलीस स्टेशनला आला पाहिजे. त्यानंतर हवालदार तिथून निघून जातात. तर पंकजची आई आता मुलीच्या आईला म्हणत असते जाऊ द्या तो ताई, तुम्ही त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका आता. मुलीची आई म्हणत असते की आमचाच गैरसमज झाला, आम्हाला जर हे सगळं माहित असतं ना आम्ही इथे आलोच नसतो. आणि मुलीकडचे आता तिथून निघून जात असतात. बाबा त्यांना थांबवत असतात आणि म्हणत असतात की हो, आमचा सत्या असा मुलगा नाहीये हो, आणि पंकज सुद्धा नाहीये. तेव्हा मुलीचे बाबा म्हणत असतात की जर तुमचा सत्या मुलगा असा आहे तर त्याचा भाऊ पण असाच असणार ना. पंकजच्या आईला त्या मुलीचं स्थळ खूप आवडलेलं असतं, परंतु आता त्या मुलीकडचे लग्न मोडून आता तिथून निघून जातात. तर आता पंकजची आई ही बाबांना म्हणत असते की तो सत्या ना ह्या घराला लागलेली पनवती आहे आणि त्याचं नाव सत्या नव्हतं पाहिजे, सत्यानाश पाहिजे होतं. जेव्हापासून तुम्ही त्याला या घरामध्ये आणलंय ना, अगदी डोईजड झालाय. तर इकडे सत्या त्याच्या मित्रांसोबत बसलेला असतो आणि आज दुकानावर छान कमाई झालेली असते म्हणून त्याच्या मित्रांना देखील तो मोबदला देतो. सत्या आता दारू प्यायला बसलेला असतो. त्याचे मित्र म्हणत असतात की काय रे भावा, तू दिवसभर तर एकदम जेंटलमॅन सारखा असतो आणि रात्रीचा का बरं एवढा दारू पितो? तर सत्या त्याला म्हणत असतो की अरे भावा, ही दारू म्हणजे माझं टॉनिक आहे, एकदम जालीम उपाय, चव ओठाला आहे पण आराम मात्र डोसक्याला आहे. कसं असतं, दिवसभर आपण बाहेर असतो त्यामुळे जी आपल्याला जखम होत असते ना ती आपल्याला जाणवत नाही, आपल्याला आठवत नाही, पण जेव्हा आपण एकटं असतो ना तेव्हा
ती जखम लईच ठणकते, म्हणून त्यासाठी दारू प्यायची असते. तर सत्या आता त्याच्या मित्रांना म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं की माणसाचा द एंड कधी होतो? तर त्यातला एक मित्र म्हणतो की जेव्हा माणूस संपतो तेव्हा त्याचा द एंड होतो. तर सत्या म्हणत असतो की अजिबात बरोबर नाहीये तुमचं. माणसाचा जेव्हा द एंड होतो तेव्हा माणूस सुटतो आणि जेव्हा माणसाचं लग्न होतं तेव्हा माणूस संपतो. आणि हे ज्याला कळलं तोच खरा सुखी माणूस. फक्त आयुष्यात कधी लग्न करायचं नाही, एकदा की लग्न केलं तर वाट लागलीच म्हणून समजायचं. सत्याची आणि त्याच्या मित्रांची चांगलीच पार्टी सुरू असते. सर्वजण दारू पित असतात. आता सत्या जेव्हा ऑमलेट पाव खायला जातो तेव्हा समोरून एक फुगेवाली बाई आणि तिची मुलगी असते. तिची मुलगी सत्याकडे बघत असते कारण सत्या ऑमलेट पाव खात असतो. सत्या आता जागेवरून उठतो, त्या मुलीकडे जातो आणि त्या मुलीला तो ऑमलेट पाव देतो. तर ती मुलगी आता सत्याला थँक्यू म्हणून एक फुगा देते. सत्याच्या मित्रांना सुद्धा सत्याचा फार आदर वाटत असतो आणि त्या मुलीची भूक भागल्यामुळे सत्यालाही खूप आनंद झालेला असतो. तर सत्या आता गाडीमध्ये गाणे लावतो आणि सर्व त्याचे मित्र आणि सत्या आता नाचायला लागतात. सत्याला आता दारू खूपच जास्त झालेली असते. नाचता आता जरा तो रस्त्याकडे बघतो तर रस्त्यावरून त्या टाइमला येत असते मीरा स्कूटीवरनं येत असते, परंतु मीराचा चेहरा अजून दिसत नसतो. मीराच्या फक्त गाडीची लाईट दिसत असते. आता सत्या त्याच्या मित्राला बोलवतो आणि म्हणतो की काय रे, तुला ते लांबून काय दिसतंय तिकडे? तर तो म्हणतो की काय माहिती काय दिसतंय. तर सत्या त्याला सांगत असतो की बघ धूमकेतू येतोय समोर. तर मीरा आता हळूहळू गाडी घेऊन त्यांच्या जवळ येते. तर सत्या आणि ते नाचायला लागलेले असतात आणि जोरजोराने ओरडत असतात की अरे धूमकेतू आला असं म्हणून. मीरा आता स्कूटीवरनं चाललेली असते. तिच्या मागे फुलांच्या परड्या ठेवलेल्या असतात. आता त्यातली एक फुलाची पाटी सत्या उचलतो आणि ती घेऊन नाचायला सुरुवात करतो. तर मीरा आता गाडीच्या खाली उतरते आणि जेव्हा ती बघते की तो सत्य आहे आणि तिला आठवतं की हा तोच मुलगा आहे ज्याने मंदिरातून त्या नवऱ्या मुलीला पळवलं होतं. आणि मग ती म्हणत असते की काय रे, कुठे ती मुलगी? थांब, तुझं नाव ना मी आता पोलिसांना सांगते असं म्हणून ती तिचा मोबाईल काढते. तर सत्य आता तिचा मोबाईल हिसकावून घेतो आणि तो पाटीमध्ये टाकतो आणि पाटी घेऊन आणि मोबाईल घेऊन आता तो नाचत असतो. तर मीरा म्हणत असते की काय चाललंय तुझं, तू माझा मोबाईल देतोस का? तर सत्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, पूर्ण दारूच्या नशेमध्ये असतो. सत्य आता जी फुलांची पाटी असते त्या फुलांच्या पाटीतून फुलांच्या पाकळ्या घेतो आणि मीराच्या अंगावर टाकत असतो. मीराला आता खूप राग येत असतो कारण दारूच्या नशेमध्ये असतो. मीरा त्याला काही समजवणार तर त्याला ते समजतही नसतं. आणि मग मीरा आता हिसक्याने ती पाटी ओढते आणि म्हणते की काय चाललंय तुझं, मवाली गुठला असं म्हणून आता मीरा तिच्या स्कूटरवर बसते आणि तिथून निघून जाते. आता जाता मात्र सत्याकडे ती खूप रागाने बघत असते, परंतु सत्याला काही त्याचं वाटत नसतं. तो मस्त आपला एन्जॉय करत असतो. तर सत्या जेव्हा नाचत असतो तेव्हा त्याचा मित्र येतो आणि सत्याला सांगत असतो की सत्या दादा खूप गडबड झाली आहे कारण कोणीतरी तुझी पोलीस कंप्लेंट केली आहे. तर इकडे मीरा ऑर्डर पूर्ण करून घरी आलेली असते आणि मीरा खूप तंतन करत असते. सत्या तिच्यासोबत जे काही वागलेला असतो त्याचा तिला खूप राग येत असतो आणि ती एकटीच बडबड करत असते. मधू म्हणत असते की काय ग तायडे, काय एकटीच बडबड करतेयस? तेव्हा मीरा म्हणते की काही नाही झालंय मला, तू तुझा अभ्यास करून. परंतु मधू तिला खूप फोर्स करत असते. त्यामुळे आता मीरा सांगते की काही नाही ग, ते नाही का मंदिरातून त्या मुलाने त्या मुलीला पळवलं, तो मुलगा तर पोलिसांना सापडत नाही आणि आता मगाशी तो मला दिसला रस्त्यावर काय नाचत होता. मी जेव्हा तिथून गेले तेव्हा माझी फुलांची परडी त्याने घेतली आणि माझी परडी घेऊन नाचत होता. मोबाईल सुद्धा माझ्याकडून हिसकावून घेतला. किती विचित्र आहे तो मुलगा. मधू म्हणत असते की ताई त्या मुलांनी तुला काही केलं तर नाहीये ना? मीरा म्हणते की काय करणार होते ते मला त्यांचाच टांगा पलटी होता. तर मीरा आता लगेच पोलिसांना कॉल करते आणि पोलिसांना सांगत असते की सकाळी मी तुमच्याकडे जी कंप्लेंट केली होती ना, तो मुलगा आता मला दिसला, तर तो सापडला का तुम्हाला? पोलीस म्हणतात की हो, आता तो जेलमध्ये आहे आणि आमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर मीराला खूप आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सत्य हवालदारला म्हणत असतो की ज्याने कोणी कंप्लेंट केली ना त्याला माझ्यासमोर बोलवा, मग त्याला बघतो मी. तर आता बाबा सत्याला सोडवायला पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात. तर मीरा ज्या घरामध्ये असते त्या घराचा घरमालक आता घराचं भाडं नेण्यासाठी आलेला असतो, परंतु घराचे भाडे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे तो मालक म्हणत असतो की ठीक आहे, मी तुमच्याकडून घर भाडं नाही घेणार, परंतु तुम्ही माझं लग्न तुमच्या मुलीशी लावून द्या. त्यामुळे मीराच्या आई आणि वडिलांना मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.